SC ST व्यक्तीसोबत केलेले प्रत्येकच गैरवर्तन आणि शिवीगाळ ही ॲट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत येत नाही. हेतू, सार्वजनिक दृश्य, जातीचा उल्लेख याचा मिळून ॲट्रॉसिटी तयार होतो. म्हणजेच जर SC ST व्यक्तीला शिवी देताना जातीचा उल्लेख करून त्यात अपमान करण्याचा उद्देश असेल आणि ही जातीवाचक शिवी सार्वजनिक ठिकाणी दिलेली असेल तरच बंद खोलीमध्ये उदाहरणार्थ शिवीगाळ करणारा आणि शिवीगाळ ऐकणारा आहे दोनच व्यक्ती असतील, तिसरा कोणीही व्यक्ती नसेल, अशा परिस्थितीमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही. मुळात अशा परिस्थितीत समोरच्या माणसाचा उद्देश SC ST व्यक्तीला तिच्या जातीवरून अपमानित करण्याचा असेल तरच ॲट्रॉसिटी लागू होतो. SC ST व्यक्ती आणि इतर व्यक्तींमध्ये साधारण भांडण झाले ते त्याच्या वैयक्तिक कारणावरून झाले, उदाहरणार्थ जमिनीचा वाद असू द्या किंवा इतर वैयक्तिक भांडणं असेल आणि त्यात जातीचा उल्लेख कुठेही नसेल तर त्यात ॲट्रॉसिटी कायदा लागू होत नाही. सर्वसामान्यपणे शिवी दिल्यानंतर जो मानहानी किंवा धमकी देण्याचा कायदा अंतर्गत येतो IPC नुसार, आता BNS नुसार तो गुन्हेगारी स्वरूपाचा कायदा लागू होतो. या सगळ्या परिस्थितीत ॲट्रॉसिटी कायदा हा लागू होत नाही. हितेश वर्मा विरुद्ध उत्तराखंड राज्य, हातेश साय विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या अनेक न्यायनिवाड्यामध्ये मान्य न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अनेक प्रकरणात आपण बघतो की उद्देश होतो की याच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल करा, ॲट्रॉसिटी होऊ शकतो आणि त्याची ही मानांकन आहे. धन्यवाद.